नमस्कार प्रेक्षक मंडळींनो. तर आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे. आता जी मंजू असते ती सत्याला घेऊन एका ठिकाणी जाते, म्हणते की सत्या चल लवकर. ती सत्याला घेऊन जाते. तर आता इकडे ठाकूर साहेबां ते सत्याला खूप शोधतात, पण त्यांना सत्या सापडत नाही आणि मग ते तिथून निघून जातात. तर आता इकडे कोर्टामध्ये केस चालू असते. तर सत्या आणि मंजू एका विहिरीजवळ बसतात आणि लगेच सत्या म्हणतो की वाघमारे, तुम्हाला कसं कळालं ओ, कसं आलं तुम्ही इथे? तर मंजू म्हणते की अरे सत्या, मला सगळं माहिती होतं. अरे ठाकूर ना हा चांगला माणूस नाहीये. अरे तुझ्यासोबत कसा करत होतो, किती हाणलंय बघ ना, तुला किती लागलंय सत्या. चल माझ्यासोबत सत्या. आणि हे बघ सत्या, आता आपल्याला काही दिवस तुला इथेच लपवावं लागणार आहे, कारण तू बाहेर दिसला तर तुला लगेच ते ठाकूर साहेब सोडणार नाहीये. तुला लगेच मारतील अरे सत्या, ते तुझा इन्काउंटर करतील. त्यामुळे सत्या तू थोडे दिवस इथे लपून राहा. तर आता सत्या म्हणतो की अहो वाघमारे, माझं एन्काउंटर करतील ते. अहो पण मग तो कोर्टामध्ये ठाकूर काही पण सांगेल माझ्याबद्दल, काही पण सांगेल वकिलांना आणि त्याच्या बाजूने, मुकदमाच्या बाजूने तो केस लावेल. आणि मी काय करायचं मग? मी काय करायचं? माझ्याविषयी काही सांगेल म्हणून पळून गेला तो. आम्ही घेऊन चाललो होतो. माझ्याविषयी खोटं बोलेल तो कोर्टात. तर मंजू म्हणते की अरे सत्या हो, पण आता तुझा जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळं तू चल आता, कारण की तुला खूप त्रास दिलाय त्याने आणि पुढचं काय करायचं ना ते सगळं मी बघून घेते, असं ती मंजू म्हणते. तर आता लगेच सत्या आणि मंजू एका घर पाहत जातात. तर तिथे एक घर असतं. तिथे सत्या आणि मंजू जातात आणि तिथे थांबतात. आणि मग मंजू सगळीकडे घर शोधते. हे घर बघ, सगळं घर चांगलं आहे का बघते. तर तिला एक रूम सापडते. तर ती म्हणजे सत्या चल, एक रूम सापडले मला, आणि त्या रूममध्ये सत्याला घेऊन येते. तर आता इकडे ठाकूर साहेब ते तिकडे पोलीस कोर्टामध्ये जायला निघलेले असतात. तर आता लगेच ते म्हणतात, वकील म्हणतात की हे बघा, ही केस सत्यजित सुर्वे जिंकलेले आहात, कारण की याच्यामध्ये सत्याचा एक ठोक पुरावा काहीच नाहीये. ते कळलं होतं ठोक पुरावा, पण ते मुकदमाची जर डेड बॉडी सापडली असती तर आपण म्हणू शकलो असतो की हा सत्याने मुकदमाला मारलं. पण डेड बॉडी सापडली नाही. आपण कसं सांगू शकतो की सत्यानेच मुकदमाला मारला आहे? हे सगळं खोटं आहे. आणि आता सत्याला इथे कोर्टातून त्याला जेलमधून सोडण्यात येईल, कारण ही जी केस आहे ती सत्याच्या बाजूने लागली आहे. त्यामुळे सत्यजित सुर्वे आता बाहेर जाऊ शकतात. तर लगेच ती वकील म्हणते की नाही नाही, असं कसं काय होऊ शकतं? सत्यजित सुर्वे इथे केसला हजरच नाहीये. तर लगेच ते वकील म्हणतात की काही नाही झालं, पण त्याच्या बाजूने निकाल लागलेला आहे असं म्हणतात. तर तेवढे ते ठाकूर साहेब येतात आणि ते म्हणतात की असं शक्य नाहीये. तर सगळे बघतात तर त्यांच्यासोबत सत्या नसतो. ठाकूर साहेब आणि ते तिघच जण असतात. तर ठाकूर साहेब म्हणतात की तुम्हाला माहिती का तो सत्यजित सुर्वे कसा आहे? हो, आम्हाला चुना देऊन तो पळून गेलाय आमच्या. तर लगेच ते म्हणतात म्हणजे तुम्ही एवढे मोठे पोलीस असून तुम्हाला चुना देऊन पळून गेलाय का तो? तर ते ठाकूर साहेब म्हणतात की हो. तर ते म्हणतात नेमकं काय झालं होतं सांगू शकाल का तुम्ही कोर्टाला? तर ठाकूर साहेब सांगतात की हे बघा, आम्हाला सत्यच म्हणला की गाडीची हवा कमी झाली आहे, त्यामुळं आम्ही गाडीची हवा भरण्यासाठी थांबलो आणि माझ्या 2 हवालदारांना त्याने नादी लावलं आणि चुना देऊन तो पळून गेला. आणि आता आम्ही तिकडे आलो, त्याच्या मागे खूप पळालो पण तो आमच्या हाती लागला नाहीये. त्यामुळं आता आम्ही इकडे आलो आहे. तर लगेच आता ते कोर्ट म्हणतं की नेमकं असं काय घडलंय, हे सगळं गोंधळ झालाय आणि सगळ्यांनी शांत व्हा. तर बलमान ते सगळे आरडाओरडा करायला लागतात. तर ते सगळ्यांना शांत व्हायला सांगतात. तर आता वकील म्हणतात की हे बघा, असं होऊ शकत नाही, कारण की तुमच्या हातातून, एका पोलिसाच्या हातातून गुन्हेगार पळून जाणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे. तुम्ही काहीतरी लपवत आहे. तर ते म्हणतात काय लपवत नाही आहे, साक्ष द्यायला माझ्यासोबत 2 जण आहेत, माने तुम्ही सांगा आणि तुम्ही पण सांगा. हवालदार दोघांना पण सांगायला सांगतात. तर ते दोघं पण सांगतात की हो, हे तो सत्याच पळून गेला, आम्ही काहीच नाही केलं त्याला, असं म्हणतात. तर आता ते वकील म्हणतात की पुढच्या तारीख देतोय मी आणि पुढच्या तारखेला तुम्ही आरोपीला हजर करा, तेव्हाच मी काहीतरी सांगू शकतो, नाहीतर हा निकाल मी काही सांगणार नाही या निकालाबद्दल, असं ते वकील म्हणतात आणि ते निघून जातात. तर आता सगळेजण पांगतात. तर आता मी साहेब बाहेर येतात आणि रडायला लागतात. म्हणतात माझा सत्या कुठं गेला असेल पळून, माझा सत्या खरंच पळून गेला असेल का, असं ते म्हणत असतात. तर आता बलमान ते म्हणतात आपला सत्या पळून जाणाऱ्यातला नाहीये, तो संकटाशी मात करेल पण तो पळून जाणार नाहीये, असं म्हणतात. तर लगेच आता बलमा म्हणतो की आम्ही जातो, सत्याला शोधतो. आता तिथून निघून जातात.
आता जी वकिलीन असते तर ती वकिलीन इकडे भेटते ठाकूर साहेबांना आणि म्हणते की नेमकं मला कळलं तुम्ही भारी सांगितलं पण कोर्टाला, पण तुम्ही एवढं सगळं का करताय आणि का तुम्ही सांगितलं, खोटं का सांगितलं, नेमकं काय झालं तर मला सांगू शकाल का? मला सांगा, तुम्ही कोर्टात नाही सांगितलं पण मला सांगा. तर लगेच आता ते म्हणतात की हे बघा, मी त्याचा सगळं तो ठाकूर साहेब त्या वकिलीला सांगतो, म्हणतो की हे बघा आम्ही तिथे त्याचा एन्काउंटर करण्याचा प्रयत्न केला, पण तिथे आज अचानक हळद उधळली आणि तो कुठं पळून गेला मलाच काही कळलं नाही असं तो सांगतो. तर आता लगेच ती वकील म्हणते की असं कसं काय शक्य आहे, तुम्ही कोर्टात का नाही आणू शकले त्याला? तर आता ते म्हणतात की आम्हाला त्याचा नकोच होता, तो त्याच्याकडून बाजून निकाल गं आम्हाला नव्हतं वाटत असं ते म्हणतो. तर आता लगेच ती म्हणते की बरं झालं, पण आता पुढच्या केसच्या वेळेस त्याला नीट हजर करा, आता काय करायचं त्याचं नीट बघा तुम्ही असं म्हणतात. तर आता तिथून ते निघून जातात. तिकडे मंजू सत्याला एका रूममध्ये घेऊन येते आणि रूममध्ये आणल्यानंतर ती म्हणते की अरे सत्या शांत हो, आणि हे बघ सत्या, हे काय झालंय ना मला काहीच कळत नाहीये, तुझा एन्काउंटर कसा झाला? तर तो म्हणतो की हे बघा ते ठाकूर साहेबांनीच केला, माझा एन्काउंटर करण्याचा प्रयत्न केला. अहो मी त्यांना म्हटलं दुसऱ्या रोडने का घेऊन चाललायत, पण ते तरी पण मला दुसऱ्या रोडने नेत होते, ते ऐकलंच नाही आणि ते आणलं मला. तर आता मंजूला सत्य विचारतो काय वाघमारे तुम्हाला कसं काय कळलं, पण तिथे तुम्हाला कुणी सांगितलं पण मला इथेच आणलंय म्हणून? तर तो म्हणतो माझं एन्काउंटर होणार आहे, तुम्हाला कसं कळलं होतं? तर आता लगेच तो असं विचारल्यानंतर मंजू म्हणते की अरे तात्यासाहेबांच्या पीएने मला सांगितलं, आम्ही त्याला एका गोडाऊनमध्ये घेऊन गेलो आणि त्याने आम्हाला सगळं सांगितलं. मुकदमाबद्दल विचारायला गेलो होतो तर त्यांनी सांगितलं की सत्याचा ठाकूर साहेब एन्काउंटर करणार आहे, त्यामुळं आम्ही तुझा शोध घ्यायला लागलो. पण तो म्हणतो की तुम्हाला कसं काय कळलं, पण मी इथंच आहे. तर मंजू म्हणते की मला बाळू मामा भेटले होते, अरे साक्षात देव आलता आपल्या मदतीला धावून. तर सत्य म्हणतो साक्षात देव आलता आपल्या मदतीला, तर ते कसं काय झालं? तर मंजू म्हणते तुला नंतर सांगते, पण मला एक सांग, तुला इथे कसं हे झालं तुझं सगळं काही? आणि सत्या हे बघ, ह्याच्या मागे कोणत्या तरी मोठ्या माणसाचा हात दिसतोय आणि तो मोठा माणूस कोण आहे ना ते आपल्याला शोधून काढावं लागेल, कारण वरून ऑर्डर आली असती तर मला पण कळलं असतं, पण मला यातलं काहीच कळलेलं नाहीये, वरून ऑर्डर आलेलीच नाहीये. तर आता सत्य म्हणतो की हो वाघमारे, हे ठाकूरचाच काहीतरी प्लॅन दिसतोय. तर आता इकडे सगळे जाधव साहेब परत मोरे सर हे सगळेजण तिथे पोलीस स्टेशनमध्ये असतात. ते म्हणतात की आता नेमकं सत्या पळून नाही जाऊ शकत. भारती मावशी म्हणते सत्या असं कधीच करू शकणार नाहीये. तर आता ते जाधव साहेब मोरे सर म्हणतात की हे ठाकूरचाच मला काहीतरी प्लॅन दिसतोय, या ठाकूरनेच काहीतरी प्लॅन केलाय, सत्याबद्दल कसं होतं वागत होतं बघा ना. तर लगेच जाधव साहेब म्हणतात हो, पण ही माने हवालदार आणि ते कसं काय असं करू शकतात, हवालदार तर नाही करू शकत ना. तर ते म्हणतात हवालदारला बोलूयात आपण. हवालदारला बोलवतात पण ते तेच सांगतात. तर ते म्हणतात जा, तुम्हाला खूप कामं असतील, तुम्हाला कामं नीट करता येत नाही. तर आता जाधव साहेब खूप चिडतात त्यांच्यावर पण. तर आता ते म्हणतात नेमकं कसं काय घडलंय नाही हे आपल्याला शोध घ्यावा लागणार आहे, याच्या मागे कोणाचा तरी हात आहे असं ते जाधव साहेब. तर आता इकडे जे ठाकूर साहेब असतात ते इकडे तात्यासाहेबांच्या घरी येतात आणि म्हणतात, तात्यासाहेब तिथे खेळत बसलेले असतात बुद्धिमत्ता. तर लगेच आता ते म्हणतात की बांगड्या भरा बांगड्या, तुमच्या जे काम नाही जमत ना. ते ठाकूर साहेबांना खूप बोलतात. तर ठाकूर साहेब म्हणतात की चुकलं, माझ्याकडून माफ करा, पण तो कुठं गेला ना मला काहीच कळलेलं नाही असं ते म्हणतात. तर आता बघूया पुढच्या भागामध्ये नक्की काय होणार आहे, हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.